आणि यानंतर राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी, युतीसाठी भाजप हाच उत्तम पर्याय असल्याचं संभाजी ब्रिगेड प्रमुखांनी म्हटलेलं आहे। त्यांनी आपली भूमिका मराठा मार्ग मासिकातल्या एका लेखामध्ये व्यक्त केली आहे। पुरुषोत्तम खेडेकरांच्या लेखाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। स्थापनेच्या 32 वर्षांनंतर संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरेल। संभाजी ब्रिगेड संदर्भात भाजपची भूमिका काय असणार, हाच आत्ताचा सर्वात मोठा प्रश्न आहे। तर युतीसाठी भाजप हाच उत्तम पर्याय असल्याचं संभाजी ब्रिगेडच्या प्रमुखांनी म्हटलंय। मराठा मार्ग या मासिकात पुरुषोत्तम खेडेकर यांचा एक लेख छापून आला आणि याच लेखाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चाही रंगतेय। संभाजी ब्रिगेडची स्थापना होऊन 32 वर्ष लोटलेली आहेत आणि 32 वर्षांनंतर संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरणार आहे। मंदार गोंजारी आपल्याला अधिक माहिती देतात। मंदार, मराठा मार्ग या मासिकामध्ये पुरुषोत्तम खेडेकरांनी दिलेल्या लेखात त्यांनी कोणकोणत्या बाबींचा उल्लेख केलेला आहे? ज्ञानदा, या सगळ्या प्रकरणाकडे आपण दोन बाजूंनी बघायला हवं। संभाजी ब्रिगेड आणि पुरुषोत्तम खेडेकरांचा या लेखाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्याचा किंवा चर्चेत राहण्याचा प्रयत्न आहे का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। कारण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की संभाजी ब्रिगेडची सामाजिक राजकीय भूमिका ही नेहमीच भारतीय जनता पक्षाच्या किंवा त्याहून अधिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधामध्ये राहिलेली आहे। असं असताना या युतीची चर्चा पुरुषोत्तम खेडेकर घडवून आणू इच्छितात। या लेखाच्या माध्यमातून त्यांनी असं म्हटलेलं आहे की 32 वर्ष झाली संभाजी ब्रिगेडला स्थापन होऊन आणि आता राजकीय सत्ता हस्तगत करणं हे गरजेचं आहे आणि ही सत्ता हस्तगत करण्यासाठी कोणत्याही पक्षासोबत किंवा कोणासोबतही युती करायला हरकत नाही, कारण सत्ता मिळवण्यासाठी जे काही करावं लागतं ते सगळं क्षम्य असतं। अशा प्रकारची एकंदरीत या लेखामध्ये त्यांची भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि या लेखाचं शीर्षकच आपण जर पाहिलं तर ते असं आहे की युतीसाठी भाजप हाच पर्याय, एवढ्या स्पष्टपणे त्यामध्ये त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे नमूद केलेली आहे। आता अशा प्रकारे भूमिका घेत असताना एका अर्थाने ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आमच्यासोबत युती करा अशा प्रकारचा दबाव ते टाकू इच्छितात का? कारण आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की संभाजी ब्रिगेडची जी वैचारिक नाळ आहे ती एका अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसशी जोडली गेलेली आहे किंवा जी भूमिका राहते ती या दोन पक्षांना अनुकूल राहते, असं पण वेळोवेळी पाहिलेलं आहे। मात्र याची दुसरी बाजू देखील आहे। एका बाजूला पुरुषोत्तम खेडेकर ही अशा प्रकारे त्यांची भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मांडत असतात। पुणे विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत, त्यामुळे खूप मोठा विरोधाभास हा पुरुषोत्तम खेडेकर यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आणि त्यांनी घेतलेल्या सार्वजनिक भूमिकेमध्ये याच्या आधीपासून राहिलेला आहे। मात्र मधल्या काळामध्ये त्यांच्या पत्नींना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळत नव्हती। मात्र भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत, हे देखील तेवढंच खरं आहे। त्यामुळे एका बाजूला ते चर्चेत राहण्याचा, प्रसिद्धी मिळवण्याचा या लेखाच्या माध्यमातून प्रयत्न करतायत का, हा एक प्रश्न आहे। आणि दुसरीकडे त्यांचा भारतीय जनता पक्षासोबत आधीपासून घरोबा देखील राहिलेला आहे, त्यांच्या भूमिकांमध्ये मोठा विरोधाभास देखील राहिलेला आहे, हेही महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळे आता त्यांनी एक प्रकारची ऑफर दिलेली आहे युतीची आगामी महापालिका निवडणुकांच्या किंवा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या ऑफरला भारतीय जनता पक्षाकडून कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। बरोबर मंदार, तू राहाच आपल्यासोबत। या लेखाची खूप जास्त चर्चा आहे पुरुषोत्तम खेडेकरांच्या, कारण युतीसाठी भाजप हा एकमेव पर्याय असल्याचं किंवा उत्तम पर्याय असल्याचं पुरुषोत्तम खेडेकरांनी म्हटलंय। मंदार, धन्यवाद या माहितीबद्दल। मराठा मार्ग मासिकामध्ये पुरुषोत्तम खेडेकरांनी लिहिलेल्या लेखाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरेल आणि भाजपची आता या लेखानंतर काय प्रतिक्रिया असेल, संभाजी ब्रिगेड संदर्भात काय भूमिका असेल, हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। संभाजी ब्रिगेडचा कल हा कायमच राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या विचारसरणीकडे दिसून आलेला आहे, पण आता जेव्हा लेखामध्ये हे स्पष्टपणे नमूद आहे की युतीसाठी भाजप हा उत्तम पर्याय आहे, तेव्हा या लेखाचे राजकीय पडसाद कसे उमटतात, काय नेमकं विचारात घेऊन त्यांनी हा लेख लिहिलेला आहे, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। आणि संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर सध्या स्वतः आपल्या सोबत आहेत। पुरुषोत्तमजी नमस्कार। आपल्या लेखाची कमालीची चर्चा होतीये, काय विचार मनात ठेवून आपण ही भूमिका मांडलीत की युतीसाठी भाजप हा उत्तम पर्याय?
हा, आवाज येतोय? हो हो, माझा प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर प्रश्न असा आहे की आपल्या लेखाची सध्या कमालीची चर्चा होतीये मराठा मार्ग मधल्या. आपण काय विचार मनात ठेवून, काय भूमिका मनात ठेवून असं म्हटलंय या लेखात की युतीसाठी भाजप हाच उत्तम पर्याय आहे? मॅडम धन्यवाद. एकतर राजकारणाच्या पद्धतीने व्हावं ही भूमिका आहे त्याच्यामध्ये. हम्म, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही स्वबळावर बरेच प्रयत्न केले, पण काही निवडक स्थानिक स्वराज्य संस्था वगळता आम्हाला विधानसभा लोकसभामध्ये हम्म, गेल्या 30 वर्षामध्ये यश आलेलं नाही. पूर्वी शिवराज्य पार्टी होती, आता संभाजी ब्रिगेड आहे. आणि आता केवळ आपल्या महाराष्ट्र किंवा देशातच नाही तर जगभरामध्ये हम्म, आघाडीच्या किंवा युतीच्या सरकारची जवळपास आपण सर्वजण पाहतो एक सुरुवात झालेली आहे किंवा ते एकमेव पर्याय निर्माण झालेला आहे. या परिस्थितीमध्ये जे उर्वरित पक्ष आहेत, पर्टिक्युलरली काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासोबत भाजपसह वाटाघाटी किंवा वेळोवेळी मुलं बोलत असतात. हम्म, हम्म, काँग्रेस, राष्ट्रवादीचा किंवा शिवसेनेचा आता पर्याय जवळपास नाहीच आहे. आणि यामुळे एक राजकारणाच्या पद्धतीने करण्यासाठी जो राजकीय पर्याय उपलब्ध आहे तो भाजपचा आहे. आणि त्या अंगाने संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी तो पर्याय तपासून बघावा हम्म. आणि दोघांचं एकमत झालं काही सामायिक अजेंडावर तर राजकारण करावं ही एक संकल्पना आहे. दुसरं काही पण वेगळं पुरुषोत्तमजी, त्याच्यामध्ये इतर पक्षांचा पर्याय नाही असं आपण का म्हणता? कारण चर्चा तर ही पण सातत्यानं रंगते की आपली विचारसरणी, आपली भूमिका ही राष्ट्रवादीच्या विचारांशी कुठेतरी थोडीशी मिळती जुळतीये. मग इतर पक्षांचा पर्याय उरत नाही असं आपलं म्हणणं का आहे? नाही, मिळती जुळती बऱ्याच लोकांशी आहे ना. राजकारणामध्ये राजसत्ता, लोककल्याण हे सगळ्यांचंच आहे, ते सर्वांचंच आहे. हम्म, आम्ही राष्ट्रवादी सोबत जुळतो किंवा काही हा सारख्या काही लोकांनी म्हणा किंवा इतर कोणी लोकांनी काढलेला अंदाज किंवा तो काही भाग आहे, म्हणजे तो आमच्यावरचाही अन्याय आहे. अनेकदा संभाजी ब्रिगेड हे राष्ट्रवादीचं पिल्लू आहे इथपर्यंत काही लोकांनी मान्य केली, असं तो भाग नाही आहे. तर स्वतंत्रपणे आमची विचारसरणी ते म्हणजे तयार नाहीत असं म्हणायला तरी हरकत नाही इतक्यावर. हम्म. भाजपसोबत काही बोलणं झालेलं आहे का या संदर्भात आणि भाजपकडनं काही प्रतिसाद आपल्याला मिळालाय का? बहुधा आवाज पोहोचू शकत नाहीये, पण पुरुषोत्तम खेडेकर, संभाजी ब्रिगेडचे संस्थापक, यांनी भूमिका स्पष्ट केली की इतर पक्षांचा पर्याय आमच्या समोर सध्या नाही, त्यामुळे भाजप हाच युतीसाठी उत्तम पर्याय असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय. पुरुषोत्तमजी, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.